Standard 7, Subject Maths, Lesson number 4, Angle and Pairs of Angles. स्टँडर्ड 6 मध्ये आपण अँगल्स पाहिले होते, त्याच्याबद्दल माहिती पण बघितली होती. त्यानुसार आपल्याला जो सगळ्यात पहिला क्वेश्चन दिलेला आहे तो आपल्याला 6 स्टँडर्ड मध्ये जे काही शिकलोय ते लक्षात आहे का नाही पाहण्यासाठी दिलेला आहे. मग मी तुम्हाला त्याचा एकदा अर्थ सांगते म्हणजे तुम्ही ते सोडवू शकता. पहा, अँगल दिलेला आहे ABC. या अँगल मध्ये आपल्याला अँगल नेम द्यायचं आहे, ते तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर नेम द पॉइंट और वर्टिसेस ऑफ अँगल, म्हणजे या अँगल मध्ये काही पॉइंट आहेत का, असतील तर त्याची नेम्स आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर नेम द साइड्स ऑफ अँगल, म्हणजे अँगल मध्ये साइड आहेत. मग ते साइडचं नाव कसं लिहायचं असतं ते आपण 6 स्टँडर्ड मध्ये शिकलो आहोत. त्यामुळे त्या साइड्सचे नेम आपल्याला इथे लिहावे लागतील. त्यानंतर नेम द पॉइंट्स ऑन साइड्स, साइडवर सुद्धा आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत, त्या पॉइंट्सचे नेम आपल्याला इथे लिहायचं आहे. अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे तो फक्त 6 स्टँडर्डच्या जे आपलं शिकलो होतो अँगल्स त्यावर आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे इंटेरियर पॉइंट्स ऑफ अँगल्स. म्हणजे काय की आपल्याला अँगल दिलेला असेल आणि या अँगल मध्ये काही पॉइंट्स दिलेले असतील, तर त्यातले इंटेरियर पॉइंट कोणते ते आपल्याला शिकायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी पुन्हा एकदा ओळख करून देते. दिस इज अ अँगल्स नेम अँगल PQR and points point N, point M, point O and point T, and another points angle point G, point D, point S, point E. This is all points of angles, but today we learn interior points of angle. म्हणजे काय की आपल्याला इंटेरियर पॉइंट बघायचे आहेत अँगल्सचे, म्हणजे कोणाच्या आतील बिंदू. इंटेरियर म्हणजे काय, आतील बिंदू. मग आता इंटेरियर पॉइंट काय, हा आपल्याला अँगल दिसतोय. अँगलचा जो पार्ट असतो तो कुठे असतो, जिथपर्यंत हा अँगलचा अॅरो आहे त्या 2 अॅरोच्या आतला भाग असतो तो काय असतो, इंटेरियर असतो. तर ह्या आतल्या भागाला इंटेरियर म्हणतात. म्हणजे काय की हे आतमध्ये जेवढे पॉइंट्स असतील त्याला इंटेरियर पॉइंट्स म्हणतात. म्हणजे इंटेरियर पॉइंट्स इथे आपण कोणते घेऊ शकतो, जे आपल्याला ह्या अँगलच्या 2 भागांच्या आत आहेत, एवढ्या इथून इथपर्यंत. तर हे सगळे इंटेरियर पॉइंट्स आहेत. मग आपण त्याला नाव देऊ शकतो. पहा, पॉइंट N, M, O and T. तुम्ही सेपरेट पॉइंट पण लिहू शकता. पॉइंट N, पॉइंट M, पॉइंट O and पॉइंट T. These are interior points of angle PQR. आपण असेही लिहू शकतो की PQR या अँगलचे पॉइंट N, पॉइंट M, पॉइंट O, पॉइंट T. These are interior points. त्यानंतर आपल्याला पाहायचं एक्सटेरियर पॉइंट्स. आता पहा, एक्सटेरियर पॉइंट्स म्हणजे काय. एक्सटेरियर पॉइंट्स म्हणजे हा अँगल आहे, ह्या अँगलच्या आतल्या पार्टला आपण इंटेरियर म्हणतो. तर या अँगलच्या बाहेरच्या पार्टला, आउटर पार्टला आपण काय म्हणायचं, एक्सटेरियर. मग ह्या आउटर म्हणजे बाहेर असणाऱ्या ह्या कोणत्याही कुठेही असू शकतो. मग बाहेर इथे पण असू शकतो, इथे पॉइंट असू शकतो, इथे कुठेही असणाऱ्या पॉइंटला आपण काय म्हणू शकतो, इंटेरियर पॉइंट. कारण का हा अँगल सोडून त्याच्या बाहेरच्या पार्टमध्ये हे पॉइंट्स येतात, म्हणून आपल्याला याला एक्सटेरियर पॉइंट्स असे म्हणतात. म्हणजे काय पहा, आता इथे आपल्याला किती दिलेले आहेत पॉइंट, G, D, S आणि E. मग आपण लिहू शकतो
S and point E. These are exterior points of angles. अशा पद्धतीने आपण इंटेरियर पॉइंट शिकलो, जे आतमध्ये असतात PQR याच्या आतमध्ये आहेत ते सगळे इंटेरियर आहेत. आणि एक्सटेरियर म्हणजे काय, या PQR च्या बाहेर जे दिलेले आहेत त्याला म्हणायचं एक्सटेरियर पॉइंट. आणखीन एक भाग असतो ऑन द अँगल पॉइंट. ऑन द अँगल म्हणजे काय, की जे पॉइंट इंटेरियर पण नाहीयेत आणि एक्सटेरियर पण नाहीयेत ते पॉइंट असतात ऑन द अँगल. आता तुम्हाला दिसतायत का ऑन द अँगल, तर हा आहे आपला अँगल. अँगलवर नेम तर आपल्याला दिसत आहेत आणि ते पॉइंट्स नेमच आहेत. म्हणजे इथे आपल्याला पॉइंट P, पॉइंट Q अँड पॉइंट R हे काय आहेत, ऑन द अँगल पॉइंट्स. म्हणजे आपल्याला जर असा प्रश्न आला की अँगलवरचे पॉइंट कोणते आहेत, तर तुम्ही हे लिहू शकता. किंवा कधी कधी आपल्याला अशा प्रकारे अँगलवर कुठेतरी एखादा आणखीन पॉइंट वाढवून दिलेले असतील तर आपण हे सुद्धा लिहू शकतो. कारण आपल्या अँगलची जी लाईन आहे त्या लाईनवर जे पॉइंट असतील ते सगळे आपल्याला ऑन द अँगल पॉइंट म्हणूनच लिहावं लागणार आहे. मग इथे जर मी दोन पॉइंट वाढवले असतील तर तुम्ही किती लिहू शकता, पॉइंट P, पॉइंट X, पॉइंट Q, पॉइंट Y अँड पॉइंट R इज ऑन द अँगल पॉइंट्स. हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला इथे 3च दिलेले आहेत तर आपण किती लिहायचे, पॉइंट P, पॉइंट Q and point R. These are on the angle points. आता तुम्हाला समजलं असेल की एक्सटेरियर पॉइंट कोणते, इंटेरियर पॉइंट कोणते आणि ऑन द अँगल पॉइंट्स कोणते. ठीक आहे. आता आपल्याला पुढे बघायचं आहे ऍडजसेंट अँगल. ऍडजसेंट अँगल ऍडजसेंट अँगल्स याला मराठीमध्ये संलग्न कोन असे म्हणतात. आपल्याला हेच लक्षात ठेवायचं की याला ऍडजसेंट अँगल्स असे म्हणतात. मग ऍडजसेंट अँगलची एक फिगर दाखवते तुम्हाला, अशा पद्धतीची असेल. हा आपण जो नॉर्मल अँगल करतो तसा आहे. त्यानंतर इथे आपल्याला आणखीन एक साईड काढावी लागेल त्याच्यासाठी. पहा, इथे आणखीन एक साईड तयार झाली. म्हणजे इथे किती अँगल्स तयार झाले, तर 2 अँगल्स तयार होतात. एक हा आणि एक हा, असे एकाच अँगल मध्ये आपल्याला 2. ऍक्च्युली हे 3 अँगल आहेत, 1, 2 अँड 3. पण आपल्याला दर्शनी पटकन दिसत आहेत ते 2 अँगल्स आहेत. मग असे याला आपण नाव देऊया B, M, D आणि या मधल्या साईडला Q. आता पहा इथे साईड कोणत्या कोणत्या आहेत, MB, MQ, MD. आणि अँगल कोणते आहेत, अँगल BMQ, अँगल QMD आणि अँगल BMD. मग आता आपल्याला ऍडजसेंट अँगल्स पेअर सांगायचे असतील तर आपल्याला क्वेश्चन असा विचारणार की अँगल BMD आपल्याला दिलेला आहे तर त्याच्यात ऍडजसेंट अँगल्स सांगा. मग ऍडजसेंट कशाला म्हणतात तर तुम्हाला सांगते, एक ओरिजिनल आपल्याला मोठा अँगल दिलेला असेल, अँगल BMD, त्यामध्ये एक आणखीन एक अशा प्रकारे साईड दिलेली असेल आणि या साईडमुळे या एकाच अँगलचे 2 पार्ट्स बनतात. दिस इज 1 पार्ट अँड दिस इज अनदर पार्ट. मग इथे जर याचे 2 पार्ट बनतात तर या ऍडजसेंट अँगलच्या मध्ये एक आपल्याला प्रॉपर्टीज अशी आहे की ऍडजसेंट अँगल कसे ओळखायचे, तर इथे आपल्याला जरी 2 अँगल दिसत असतील तर या दोन्ही अँगल्सचा जो इंटेरियर पार्ट आहे, तुम्हाला मी शिकवलं होतं इंटेरियर म्हणजे काय, तर ह्या इंटेरियर पार्ट म्हणजे या अँगल्सच्या आतील भाग. तर ह्यांचा आतील भाग हा BMD या दोघांच्या मध्ये, या दोन्ही अँगलचा आतील भाग ह्या BMD मध्येच आला पाहिजे. आणखीन एक दुसरी गोष्ट की जे आपण अँगल सांगणार आहोत, अँगल BMQ, दिस इज BMQ अँड QMD. QMD